नमस्कार मंडळी, मी मनीषा परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर हे काय दिसत आहे तुम्ही मला नक्की सांगा. तर मी सांगणारच आहे पुढे मी काय बनवलेलं आहे ते, तरी पण गेस करून तुम्ही सांगा. आता इथं काय दिसते तुम्हाला, हे रात्रीच्या माझ्या शिळ्या राहिलेल्या भाकरी त्या. आता ह्या मी राहिलेल्या भाकरी टाकून देण्यापेक्षा चला म्हटलं ह्याच्यापासून काहीतरी आपण बनवूया युनिक असं. युनिक नाही ॲक्च्युली, हे पारंपरिकच आपली पद्धत आहे. म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. तर मी हे रात्रीचे माझी चपाती आणि थोडीशी भाकरी राहिलेली होती. तसं तर माझं शिल्लक काही राहत नाही, पण राहिले तर म्हटलं टाकून, मी अजिबात असं टाकून वगैरे देत नाही. मग म्हटलं चला तुमच्यासोबत, मी प्रत्येक वेळेस बनवते पण म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया. आता त्या वाळलेल्या भाकरी आहेत त्या मी मिक्सरमधून काढून घेते. त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून सहजरित्या मिक्सरमधून निघलते. आता इथं बघू शकता मी सगळं व्यवस्थित मिक्सरमधून काढून घेतलेलं. एकदम जास्त असं एकदम पावडरसारखं नाही करायचं, थोडेसे त्याचे तुकडे राहिले पाहिजे असं करायचं ते. आता इथं त्याच्यात मी पाणी टाकून घेतले, ते बारीक करून घेतलेलं मिक्सरमधनं काढून घेतलं. आणि आपण पोहे कसे भिजवून घेतो तसं भिजवून घ्यायचं ते. थोडंसं एक 30 सेकंद ते पाणी ठेवायचं आणि मग नंतर पाण्यातनं काढायचं ते. पाणी व्यवस्थित आपण पोहे कसे पिळून घेतो तसं व्यवस्थित पाणी पिळून घ्यायचं त्याच्यातनं, म्हणजे जास्त असा चिखलसारखं होत नाही ते. असा बघ इथं गोळा दिसतोय ना, तसा गोळा बनवून घ्यायचा त्याचा व्यवस्थित असा. आता मी ते सगळं पाण्यातनं व्यवस्थित काढून घेतलेलं आहे. इथं बघू शकता तुम्ही पण बनवता का मला नक्की सांगा. आणि तुम्ही राहिलेल्या भाकरीचं काय करता हे पण मला नक्की सांगा. आता इथं फोडणीसाठी मी काय काय घेतलेलं आहे, एक कांदा, थोडीशी कोथिंबीर, 2-3 हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घेतलेला आहे. हे सगळं चिरून होईपर्यंत ते तुकडे आपण भिजत ठेवायचे. मग व्यवस्थित कांदा भाजून घ्यायचा. नंतर कांदा भाजून घेतल्यावर मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यात. नंतर त्या बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकल्या, कढीपत्ता टाकला. व्यवस्थित कांदा एकदम लालसर होईपर्यंत भाजायचा. नंतर जिरे, थोडीशी मोहरी टाकली, थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ म्हणजे जास्त पण नाही टाकायचं, खरट होय एवढं, आपलं चवीनुसार टाकायचं. मग नंतर शेंगदाणे आणि थोडेसे डाळे होते. डाळे काय ऑप्शनल आहेत, तुमच्याकडे असतील तर टाकू शकता, नसतील तर एवढं काही नाही त्याचं. आणि नंतर मी जे भिजत ठेवलेले तुकडे होते ते इथं बघू शकता मी व्यवस्थित असे सगळे तुकडे टाकून घेतले. आणि मग नंतर ते व्यवस्थित हलवून घ्यायचं. इथं बघू शकता मी व्यवस्थित मिक्स करते त्याला. तुम्ही काय करता किंवा तुम्ही असं बनवतं का तुमच्या घरी पण मला नक्की कमेंट करून सांगा. मी तर असंच करते नेहमी. आणि जरी पण एखाद्या वेळेस चुकून भाकरी शिल्लक वगैरे राहिली तर मग मी गावाकडं आईंकडं देते भाकरी राहिलेली. मी अजिबात टाकून वगैरे देत नाही किंवा असं वेस्ट करत नाही ते राहिलेलं अन्न. तिथे एकदम व्यवस्थित छान असे माझे तुकडे बनवून झालेले आहेत. तर रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.